हाय हॅलो गाईज, माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज पुन्हा एक नवरात्री विशेष व्रत स्पेशल तुमच्यासाठी एक झटपट तयार होणारी अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज मी जे साबुदाण्याचे थालीपीठ बनवणार आहे हे खूप लवकर तयार होतात, खूप कमी वेळ बनतात आणि अगदी कमीत कमी तेलाचा वापर होतो यामध्ये आणि चवीला खूप छान टेस्ट आहे। तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी साबुदाणा भिजत ठेवला होता, 3 ते 4 तास भिजत ठेवला होता कमीत कमी। यामध्ये अर्धा चमचाच्या हिशोबाने मी थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे उकडून आणि चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे मी यामध्ये। त्यानंतर इथे मी थोडेसे शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहेत आणि एका मिक्सरच्या जारमध्ये थोडेसे असे ग्राइंड करून घेणार आहे मी। आणि आता हे ग्राइंड केलेले शेंगदाणे यामध्ये टाकून हे व्यवस्थित याचं एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे। तर हे पहा, हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, एकजीव करून घेतलेला आहे। त्यानंतर थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे आपल्या हाताला चिटकणार नाही त्यासाठी। आणि आता एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि पोळपाट घेऊन त्यावरती आपल्याला एक असं बटर पेपर घ्यायचा आहे। बटर पेपर नसेल तर असं प्लास्टिकचे जे प्लास्टिक असतं ते जरी घेतलं तरी चालतं। त्यावरती थोडंसं असं तेल लावायचं आणि हाताने हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताला तेल लावून। तर थालीपीठ हे थापत असताना साईडनं ते थोडं फाटतं, तर काही जास्त घाबरायचं कारण नाही, कारण त्याच्या बाजूच्या ज्या कडा आहेत त्या आपण कापून टाकणार आहे। कारण साबुदाणा आणि शेंगदाणे जाडसर असल्यामुळे हे ऑब्वियसली फाटतंच, त्यामुळे जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही, आपलं थापत राहायचं आणि जे मध्ये मध्ये आहे थापत राहायचं, जास्त जाड पण ठेवायचं नाही। आणि एक असं गोल आकाराचं काहीतरी घेऊन त्याने आपण असं कट करून घ्यायचं। तर पाहू शकता अगदी सहजपणे ज्या कडा आहेत त्या सुटतात, चिटकत नाही, काहीच नाही, अगदी व्यवस्थित सुटतात, पाहू शकता। तर सर्व ज्या कडा आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत मी आणि एक छान गोल आकाराचं थालीपीठ तयार झालेलं आहे। तरी मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती ब्रशने थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल, आवडत असेल तर तुम्ही तेलच्या ऐवजी तूपही वापरू शकता। आणि आता पाहू शकता अगदी सहजपणे जे थालीपीठ आहे ते प्लॅस्टिकमधनं सुटत आहे, चिटकत नाही, काहीच नाही आणि लगेच सुटून येतं आणि व्यवस्थित असं निघतं पहा। आणि तव्यावर चांगलं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं आणि इथं सारखं आलटीपलटी करायचं नाही आहे। जी खालची बाजू आहे ती पूर्णपणे व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, त्यानंतरच हे पलटून घ्यायचं आहे। नाहीतर कच्चं असताना जर तुम्ही पलटलं तर हे थालीपीठ तुटू शकतं। त्यामुळे मी थोडंसं तेलही लावून घेतलेलं आहे ब्रशने आणि हे पहा, हे बाजू पूर्णपणे व्यवस्थित छान भाजलेली आहे आणि त्यावरती मी आणखी थोडंसं तेल लावते आहे। तेलाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार करायचं आहे। आणि पहा, दुसरीही बाजू व्यवस्थित भाजलेली आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी आलटून पलटून छान व्यवस्थित थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने बाकी सर्व राहिलेली देखील थालीपीठ मी बनवून आणि भाजून घेत आहे। तर माझी याची झटपट आणि तयार होणारी कमीत कमी वेळेमध्ये बनणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। माझे छान छान व्हिडिओज, रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
आणि भेटूया पुन्हाच लवकर अशाच एका छान रेसिपीसोबत। तर चला आजच्यासाठी इथेच थांबूया। बाय बाय। अशाच पद्धतीने सर्व इथे थालीपीठ मी भाजून घेतलेली आहे तेल लावून, हे पाहू शकता। तर आपण आपल्या आवडीनुसार जी उपवासाला चालते ती चटणीमध्ये वापर करून, त्या चटणीचा वापर करून किंवा दह्यासोबतही खूप अप्रतिम टेस्ट लागते याची। खूप छान सॉफ्ट झालेले आहेत, पाहू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।